जुन्नर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरती असणारं हे नळवणे गाव, या नळवणे गावातील हा आपण जो पाहतोय तो खबडाईचा बंधारा आहे। 7 ते 8 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। 13,29,000 रुपये खर्च या बंधाऱ्यावरती करण्यात आला आहे, परंतु एकही वर्ष या बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही। हा जो रस्ता पाहतोय हा रस्तासुद्धा शेतकऱ्यांना वापरता येत नाही। हा रस्त्याचा सुद्धा प्रश्न आहे। अजून वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना या प्रश्न दिसून येत आहेत। आपण जाणून घेणार आहोत। काही इथले रहिवासी, काही नागरिक, काही स्थानिक ठिकाणी आहेत। काय सांगाल, नेमकं बंधाऱ्याचा काय प्रश्न प्रलंबित आहे आणि काय समस्या तुम्हाला जाणवते? या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके यांच्या माध्यमातून या बंधाऱ्यासाठी जवळपास 14 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं बंधाराही या ठिकाणी उभा राहिलेला आहे। परंतु या बंधाऱ्याच्या पश्चिमेच्या बाजूला असणारी जी काही गावातली लोकांची शेती आहे, या शेतीला जाण्यासाठी पहिला हा बंधाऱ्यामधून रस्ता होता। बंधारा बांधल्यानंतर त्यांना पर्यायी रस्ता काढून देण्याची ग्रामपंचायतीने त्यावेळेस मान्य केलं होतं आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याला संमती दिली होती। परंतु ग्रामपंचायतीने अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु जिल्हा परिषद असो किंवा आमदार निधी म्हणा किंवा खासदार निधी या ठिकाणी भरपूर पाठपुरावा केल्यानंतरही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निधी न उपलब्ध झाल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळं या बंधाऱ्यात पाणी आजपर्यंत काही आपल्याला अडवता आलेलं नाही। तर माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या बंधाऱ्यात पाणीसाठा होण्यासाठी, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होण्यासाठी या पर्यायी रस्त्यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा। काय या निधीमध्ये काय काम झालं पाहिजे, नेमकं काय वाटतं? नाही, आता या निधीमध्ये जवळपास आता पहा, हा रस्ता मेन गावठाण ते निमदारा, त्याच्यानंतर इकडे चेडे पठार, हा राजुरी वाट, हा जवळपास एक 2.5 ते 3 किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे। आता नव्याने निवडून आलेले आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यांना निवेदन दिलं, तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की या पुढील काळामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी मी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करतो। आणि कसं आहे, हा रस्ता करताना याच्यावरती 2-3 ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे। तर अशा पद्धतीनं जर हे सर्व कामं झाली तरच आपल्याला या किटवेरमध्ये पाणीसाठा करता येईल। आता जेमतेम 7 ते 8 वर्ष या कामाला झालेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना आतापर्यंत झाला आहे का? नाही, आता ह्या बंधाऱ्याचा आजपर्यंत काही फायदा म्हणजे ग्रामस्थांना वगैरे काही झालेला नाही। आता तुम्ही पाहताय एवढं पाणी खाली वाहून जाते। मेन या गावामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा हेच करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं पाठीमागील काळामध्ये या बंधाऱ्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, त्याला ग्रामपंचायतीने सहकार्य केलं आणि या ठिकाणी चांगला एक बंधारा तयार केला। परंतु शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये आपल्याला पाणीसाठा करता येत नाही। याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची शासनाकडे मागणी आहे। निमदारा हा जो रस्ता आहे याच्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। शेतकऱ्यांची अनेक वर्षाची ही मागणी आहे की हा गावातल्या गावठाणापासून तर निमदारा हा रस्ता व्हावा, परंतु या रस्त्यासाठी अनेक वेळेस शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या किंवा अनेक नेते मंडळींच्या माध्यमातून प्रयत्न केले, परंतु आजपर्यंत कुठलेही पुढारी किंवा नेते मंडळी जे असतील त्यांनी कोणी आजपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही। तरी ग्रामस्थांच्या वतीने आमची एकच मागणी आहे का हा जो आता या ठिकाणी साहेब दाखवा पाणी चालू आहे आणि शेतकरी ज्यावेळेस गायांची दूध वगैरे घालायला येतात किंवा ज्यावेळेस सतत या ठिकाणी पाऊस पडत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांचे खूप या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हाल होतात आणि जे काही आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे जे जातात तेही नेण्यासाठी मुश्किल होते। म्हणून आणि ज्यावेळेस आता विद्यमान जे आमदार आहेत शरददादा सोनवणे यांच्याकडेही या रस्त्याचा किंवा या साखव पुलाचा प्रस्ताव दिलेला आहे, तर या माध्यमातून दादांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन पाहणी करावी किंवा जे संबंधित आपले अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना देऊन या ठिकाणी ताबडतोब हा साखव पूल आणि नळवणे गावठाण ते निमदारा हा रस्ता ताबडतोब व्हावा ही आमची सर्वांची विनंती आहे। विनंती म्हणजे या ठिकाणी आताच थोड्या दिवसापूर्वी आमचे चुलत भाऊ नवनाथ शिंदे यांना ह्या निमदाऱ्याच्या पलीकडे जे मोर्शेत आहे त्या ठिकाणी त्यांच्या मुलीला सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणाहून त्या मुलीला
या ठिकाणाहून आळेफाटा या ठिकाणी हलवण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास गेला. ह्या रस्ते या ठिकाणी नसल्यामुळं एखादा माणूस त्या ठिकाणी प्राणाला मुकू शकतो. म्हणून सर्वांना, नेते मंडळींना किंवा दादांना विनंती या माध्यमातून आहे की ताबडतोब या साखोपुलाचं आणि रस्त्याचं काम मार्गी लावावं. जवळजवळ 6-7 वर्ष झाले या गोष्टीला, हा बंधारा झालेला आहे. पण या बंधाऱ्यामुळं शेतकऱ्यांना कोणाला 1% फायदा झाला नाही. इव्हन नुकसान असं की पावसाळा असताना वरती किंवा गावाकडे खाली जायला खूप मोठी अडचणी सर्व शेतकऱ्यांना. आज लोकसंख्येच्या हिशोबाने जर बघितलं तर 30% लोक वरती राहतात. एक निमदार वस्ती असेल, साबळे वस्ती असेल, त्याच्या पलीकडं वस्ती आहे. ते आमची एकच मागणी प्रशासनाकडं की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा आणि इथं ह्या ठिकाणी साखो पूल महत्त्वाचा आहे पुढच्या दृष्टीनं, जेणेकरून माल वाहतुकीच्या गाड्या किंवा येणाऱ्यांना त्रास होणार नाही ह्या हिशोबाने. आणि सर्वात जास्त महत्त्वाची भीती कसली आहे, बिबट्याची. इथं रात्रीचं अपरात्रीचं येणं जाणं अवघड आहे थोडं. त्यासाठी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर इथं साखो पूल आणि ह्या रस्त्याचं काम व्हावं अशी विनंती आहे सर्व ग्रामस्थांतर्फे. अंदाजे किती लोक वस्तीवरती असेल, किती लोकांना याचा फायदा होणार आहे? जवळपास आमच्या इकडं वरती जवळ 30-35 घरं वरती आहेत, मोठाले घर आहेत. आणि दरच्या हिशोबाने जर बघितलं तर शेती सर्वांची ह्या पट्ट्यामध्ये आहे. त्यामुळे सर्वांनाच फायदा आहे. जवळपास 40% लोकांना ह्या रस्त्याचा फायदा आहे. जर इथं ढापे टाकले, रस्त्याचं काम झालं तर यामध्ये जे पाणी साठेल त्याचा किती शेतकऱ्याला उपयोग होईल आणि किती दिवस हे पाणी चालेल? समजा आता मार्च एप्रिलपर्यंत चालतात, तर याचा काय फायदा कसा होईल नेमका शेतकऱ्यांना? नाही, नक्कीच फायदा होणार. 60-70% फायदा होणार याचा पण. म्हणजे हा निधी व्यर्थ नाही आहे. पण आजपर्यंत ह्या किटीवेरा ढापे टाकण्यात आले नाही. ते रस्ता झाल्यावरती ढापे टाकल्यावरती फायदा निश्चित आहे. ते आता ढापे आहेत आपल्याकडे पण टाकले नाही त्याच्यामध्ये, कारण की रस्ता बंद होते, लोकांना जायला अडचण होते. आम्ही सर्वात महत्त्वाची मागणी पांडुरंग पवार साहेबांकडे केली होती की आम्हाला इथे एक पुलाची आवश्यकता आहे, गरजेची आहे. त्याच्यानंतर शरद सोनवणे साहेबांना आम्ही पत्र दिलं आहे. आत्ताही 2 दिवसापूर्वी आम्ही साखो पुलाचे पत्र दिलेले आहेत. ज्यांच्यामार्फत हा निधी येईल चांगली गोष्ट आहे, फक्त लवकरात लवकर झालं पाहिजे. काही त्यांनी शब्द तुम्हाला दिले का, कधी होईल किंवा काय काय केलं पाहिजे असं काय सांगितलं का तुम्हाला? अजून तसं आमचं स्पष्ट बोलणं नाही झालं. आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत. जेव्हा आम्ही जाऊ त्यांच्याशी बसू बोलू, ते आम्हाला काहीतरी शब्द देतील एवढ्या दिवसात करू काय असं. पण हा जो रस्ता आहे 2.5 किलोमीटरचा, याच्यासाठी शरदांशी बोलणं झालेलं आहे. शरदांनी सांगितलेलं आहे की ह्या रस्त्यासाठी मोठं फंडिंग लागेल, तुम्हाला छोटा फंडिंग देऊगच त्यात टाईमपास करत मजा नाही, तर थोडे दिवस थांबा, दिवाळीनंतर तुमच्या रस्त्याचं काम मी हाती घेतो असा शरदांनी शब्द दिलेला आहे. आपण पाहतो की हा जो बंधारा बांधला आहे 7 ते 8 वर्षापासून हा बंधारा बांधलेला आहे. 0% उपयोग या ठिकाणी शेतकऱ्याला झाला आहे, काहीही फायदा झालेला नाही. जवळजवळ 13.5 लाख रुपये शासनाचे व्यर्थ गेलेत असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. रामदास सांगळे, शिवनेरी न्यूज एक्सप्रेस, नळवणे.